राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले, अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं, उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे सांगतो त्याचा साक्षीदार मी आहे, जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट दिघे साहेबांना फोन आले. दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्ये राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं, ठाणे यांच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाहीये, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं, मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना धन्यवाद देतो, ताकदीने. देवेंद्रजी माझ्या सोबतच होते, कुठल्याही पदासाठी मी गेलो नाही. तुम्हाला मी सांगतो, गुवाहाटीला असताना मला अनेक लोकांचे फोन आले, परत या, मुख्यमंत्री बना. मी नावं सांगत नाही, योग्य वेळी नावही मी सांगेन, परत या, मुख्यमंत्री बनवतो, यांना उतरवतो. पण मला ते बनायलाच नाही आलो मी इकडे. माझा उद्देश वेगळा आहे. शिवसैनिकाचं खच्चीकरण होतंय, शिवसेना संपती आहे, आमदारांचं खच्चीकरण होतंय. आमदार उद्या कसे जाणार मतदारसंघात, काय तोंड घेऊन जाणार, काय प्रचार करणार, कुठलं काम केलंय म्हणून सांगणार. विकास निधी आहे, प्रकल्पाला निधी आहे, कशाला निधी आहे, 4 अधिकारी आपले, काही नाही. मग कसं करणार आपण? आणि मग मी तो निर्णय घेतला, आणि मग तो निर्णय घेतला, तो लोकांना पटला पण. 2 वर्षात आम्ही काम केलं, डेव्हलपमेंट, विकास केला, आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात. रोज सकाळी उठले की तो भोंगा वाजतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मिंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला. 2019ला खरी बेईमानी आणि विश्वासघात तुम्ही केला त्या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर, बीजेपी बरोबर, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. का? मुख्यमंत्री बनायचं म्हणून. तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले, त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होतं? आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहेत. कशासाठी? म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं, एन केन कशाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासाठी खूप काम केलं, तुमचं प्रत्येक काम केलं, तुमचा शब्द पडू दिला नाही. पण 50 फोन त्यांनी केले, एकही फोन यांनी उचलला नाही, एकही फोन यांनी उचलला नाही. एवढे कृतज्ञ कोण असू शकतात? आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचंय. बोले काय नाही, आम्हाला हे फसवणार बीजेपी, आम्हाला 2.5 वर्ष कमिटमेंट दिले की पाहिजे. आणि मग ते तसं पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे, कुठली कमिटमेंट नाही. अमित भाई मला स्वतः बोलले, मी कुठल्याही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही, माझं सगळं उघडं असतं. आणि फक्त मुख्यमंत्री बनायच्या लालसेपोटी त्यांनी हे सगळं केलं. काय मिळालं त्यांना? माणसं गेली सोन्यासारखी, पक्ष गेला, बाळासाहेबांचे विचार गेले. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो, बाळासाहेबांचे विचार
आज आपल्या सोबत आहे, धनुष्यबाण आपल्या सोबत आहे, या महाराष्ट्रातली जनता आपल्या सोबत आहे. आणि मोदीजी आणि अमित भाई स्वतः सांगतात ही असली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, नकली शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे. त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण ती शिवसेना खरी. फक्त